हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मला तुमच्याबरोबर मरीन ड्रायव्हरचा असा एक किस्सा शेअर करायचा आहे. ही बाई दिसते, तिच्या हातात बेल्ट आहे. तिच्यासाठी तुम्हाला बघायसाठी मी ते एकदम झूम म्हणजे एकदम स्लो मोशनमध्ये केलं होतं. ॲक्च्युली मी ह्या पक्षाचा व्हिडिओ काढत होते, म्हणून त्या बाईंनी जे केलं ते मला कॅप्चर नाही करता आलं. पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते ते नक्की काय झालं आहे, कसं झालं आहे. आणि खरंच ती सिच्युएशन खूप बेकार होती आम्हा मुलींसाठी, म्हणजे प्रत्येक मुलीसाठीच ती सिच्युएशन खूप बेकार असेल. तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला नक्की काय झालं होतं. शी क्यों उसको पीछे से बहुत सेक्सी दिख रहे होंगे आप. लड़कों से ज्यादा लड़कियों से डर लग रहा है. नहीं बोली कुछ, मुझे उल्टा बोले तो इधर ही पटकूंगी मैं तेरे को. आता एवढा वेळ मी मरीन ड्राईव्हला बसले, म्हणजे शांत पाणी होतं. मला काही सुचत नव्हतं, मी काय बोलू तुमच्यावर मला समजत नव्हतं. आणि तिथंच त्यावेळेस एक सीन झाला. आता तो सीन ह्याच्यामध्ये मी टाकला आहे, पण त्याच्यामध्ये काय दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये मी दाता काढते तेच फक्त तुम्हाला दिसते. म्हणजे लिटरली झाला काय एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगते. असेच सगळे इकडं तोंड करून बसलेत ना, सगळे इकडं पाण्याकडं तोंड करून बसले. सी सगळे अशा पाण्याकडं तोंड करून बसलेत, पाय इकडं टाकून बसलेत. आणि सगळ्यांचं लक्ष असं पुढं आहे ना पाण्याकडं. मग पाठीमागं कोण जात आहे, कोण येतं, काय झालं, कोण बघतं. आणि एक बाई, तिच्या हातात बेल्ट होता, थोडीशी मॅड होती बहुतेक, म्हणजे मॅडच होती ती, आली. आणि माझ्या शेजारी खूप छान क्यूटशा अशा 2 मुली बसल्या होत्या कॉलेजच्या. आणि त्यातल्या एक होती ती थोडीशी म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे जॉगिंगसाठी आली होती. एक होती ती तिची फ्रेंड होती, ती तिला भेटायला आली होती. आणि ती जी फ्रेंड आलेली होती तिने क्रॉप टॉप घातला होता, म्हणजे क्यूट दिसत होती, खूप छान दिसत होती. आणि त्यांच्या दोघींचं काहीतरी बोलणं चालू होतं. आणि पाठीमागून एक बाई आली, एडी बाई, बेल्टवाली, म्हणजे बेल्ट होता तिच्या हातात म्हणून मी बेल्टवाली म्हटले. आणि लिटरली ती पाठीमागून आली आणि तिच्या कमरेवरती हात ठेवला आणि टी शर्टमध्ये हात घातला. बापरे, मग ते किती घाण वाटलं असेल तिला. आणि नंतर तिला असं केलं, म्हणजे तिच्या तोंडाला हात नाही लावला, स्वतःच्या तोंडाला हात लावला आणि असं केलं. पण ती काय बोलली नाही. काय बोलणार, तिच्या हातात बेल्ट होता, पटकावली असती तिला तिथंच. डेंजर ना, असं काय सोबत झालं तर कसं भयानक वाटतं ना. पण मी जरा तिला बोलले, हसण्यावारीविषयी घालवला. काय झालं नाही आहे, पण भीती वाटणारच ना. खूप छान वातावरण आहे, खूप सुंदर आहे. मरीन लाईन खूप छान आहे आणि खूप ऊन लागायला सुरुवात झाली आहे. सो आता मी जाणार माझ्या रूमवरती जाऊन मस्त ब्रेकफास्ट करते आणि मग मी ड्युटीला जाते माझ्या हॉस्पिटलच्या. पण खूप छान वाटलं मला इथे येऊन. सूर्यकांत बाबा त्रास देतोय, सूर्या बाबा त्रास देतोय, ऊन लागायला लागलं आहे. आता जायला हवं इथून माघारी, ऊन लागतं आहे. सो बाय बाय टू मरीन लाईन. जसं यायला चांगलं वाटत होतं आता तसं जायला चांगलं वाटत नाही, कारण थंड वातावरण नाही आहे, गरम वातावरण आहे. गरम ऊन खूप चपाचप लागतं डोळ्याला, डोक्याला, तोंडाला. पण जावं लागेल, बरोबर जॉबला जायचं आहे. सो बाय. आजचा ब्लॉग इथंच समाप्त होतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असे छोटे क्यूट मोठे ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि